दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील आणि अपक्ष उमेदवार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्यामध्ये जोरदार चुरस या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. आणि इथून महायुतीनं ॲडव्होकेट मिनल साठे यांना उमेदवारी दिलेली आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून. दरम्यान अभिजित पाटील यांना काल पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांचा दौरा सुरू असताना पत्रकारांनी विचारलं की तुमच्या नावाचेच 3 उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे करण्यात आलेले आहेत, म्हणजे अभिजित पाटील असंच नाव असणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की डिवाइड आणि रूल म्हणजेच फोडा आणि राज्य करा ही इथली नीती आहे माढा मतदारसंघातली. 2014 कल्याणराव काळे हे पंढरपूर भागातले मातब्बर नेते, विठ्ठल परिवाराचे नेते हे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उभे होते. त्यांनी बबनदादा शिंदे यांना आव्हान दिलं होतं आणि बबनदादा शिंदे पराभवाच्या छायेमध्ये होते. त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये बबनदादा शिंदे यांना निवडून द्यायचं नव्हतं. मात्र त्यावेळी सुद्धा दादासाहेब साठे हे त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभारले होते आणि त्यांच्यामुळं हाच काळे यांचा पराभव झाला होता. तेव्हा सुद्धा मतांची विभागणी झाली होती. त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं त्यावेळेस शिवाजीराव सावंत यांनी बबनदादा शिंदे यांना आव्हान दिलं होतं आणि आता सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न माढा मतदारसंघामध्ये झालेला आहे. एका बाजूला अभिजित पाटील अशी नावं असणारे 3 उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडं ॲडव्होकेट मिनल साठे ह्या मतदारसंघात उभ्या आहेत. त्यामुळे डिवाइड आणि रूल हा जो त्यातला फॉर्म्युला आहे त्या मतदारसंघात गाजलेला आहे, हा सगळ्यांना आता माहीत झालेला आहे. त्यामुळे याला कोणीही भुलणार नाही आणि शरद पवार यांच्याच पक्षाला ते मतदान करतील असा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान याची चर्चा सध्या माढा मतदारसंघामध्ये जोरदार सुरू आहे. 2014 कल्याणराव काळे यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली होती. खरं तर ते शिवसेनेमध्ये जाणार होते, गेले होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी बबनदादा शिंदे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. त्यांना पंढरपूर भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. अभिजित पाटील यांचा सुद्धा कयास आहे की पंढरपूर भागातून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान होणार नाही. इथं लोक पक्ष, पार्टी, परिवार कोणी बघणार नाही. या भागातला उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांच्या पाठीची ताकद उभी करतील असा विश्वास त्यांना आहे. दरम्यान अभिजित पाटील डिवाइड आणि रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा याविषयी त्यांनी माढा मतदारसंघातले जे काही गाजलेलं गणित आहे, काय त्याच्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते पहा. काही उमेदवारी उभे केले या संदर्भात आता ऐकण्यात आलं, काय नेमकं माझ्यासारखे अजून 3 अभिजित पाटील त्या ठिकाणी आणून उभा केलेत. याचा अर्थ असा आहे की ते मनातून घाबरलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी इंग्रज नीती डिवायडेशन रूल हा त्या ठिकाणी वापरत आहेत. ते स्वतः महाविकास आघाडी महायुतीमध्ये असताना त्यांनी महायुती सोडली, अपक्ष उभा राहिले, महायुतीचा एक उमेदवार उभा केला. काल त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शिवाजी सावंत सरांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्या आमदारांच्या मुलाला पाठिंबा दिला. मग मला सांगा, एका बाजूची परिस्थिती जर त्या ठिकाणी महायुतीचे 2 उमेदवार उभा आहेत आणि मग असे अभिजित पाटील नावाचे उमेदवार उभा करून डिवायडेशन रूल हा 2014 साली पण कल्याणराव काळेसाहेब आणि बबनदादा शिंदेसाहेब उभारल्यावर असाच त्या ठिकाणी शिवाजी सावंत सर उभा राहिले आणि त्यावेळेस देखील साठे उभा राहिले आणि त्यावेळेस बबनदादा शिंदे साहेबांचा पराजय होऊन या कल्याणराव काळेसाहेब जिंकून येतील अशी परिस्थिती असताना ह्या डिवायडेशनमध्येच त्या ठिकाणी हा डिवायडेशन रूल आता सगळ्या मतदाराला माहिती आहे आणि मतदार आता ह्या गोष्टीला झुगारणार नाहीत आणि हे उद्याचं मतदान शरदचंद्र पवार साहेबांना करतील. तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच त्या ठिकाणी मतदान करतील, नाव वाचणारच नाहीत. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.